नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन 5चा नवीन प्रोमो आलेला आहे वीकेंडचा. त्याच्यामध्ये रितेश भाऊंनी खूपच एकदम धुमाकूळ घातलेला आहे. निकीला सॉरी बोलायला लावलं आहे, महाराष्ट्राची माफी मागायला लावलेली आहे. कारण की ती जे वागते आहे ते चुकीचं वागते. महाराष्ट्राच्या जनतेला ते आवडत नाही आहे, वर्षाजीच्या फॅन्सला आवडत नाही, कोणालाच आवडत नाही आहे. तर रितेश भाऊंनी ती माफी का मागायला लावली तर भाऊ सांगतीनच. नक्कीच भाऊ. तर महाराष्ट्राच्या मनामधलं रितेश भाऊंनी ओळखलं आणि बिग बॉसनी ओळखलं. तर ओळखून जो आपण प्रोमोमध्ये जसं बघितलं आहे की निकीला रितेश भाऊंनी सांगितलं की माझ्या मराठी माणसाची, माझ्या महाराष्ट्राची आत्ताची आत्ता तू माफी माग. तू मराठी माणसाची मेंटेनिटी आणि तू बरेचसे काही आता आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं जसं की ती चाटायचं वगैरे काही शब्द जे बोलली एकदम खालच्या पातळीवरती जाऊन तिच्यावरती सोशल मीडियावरती खूप साऱ्या टीका होतात आहेत. त्याच्यामुळं रितेश भाऊंच्या म्हणण्यापेक्षा तिने 2-3 एपिसोड जसे चालवलेत ते चुकीच्या पद्धतीने चालवले आहेत. हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र कुठलीही गोष्ट सहन करणार नाही हे निकीला आता नक्कीच कळणार आहे 100%. आणि त्याच्यानंतर मग बिग बॉस जसं त्याच्यामध्ये आपण बघितलं की आर्या आणि जान्हवीची फाईट झाली, तर त्याच्यावरती ते फिजिकल झाले होते. तर ते फिजिकल त्यांनी झालं नाही पाहिजे. त्याच्यावरती देखील रितेश भाऊ बोललेले की जर का तुम्ही परत एकदा जर का फिजिकल झाले तर घराच्या बाहेर जावं लागेल. हे माझं घर आहे, हे माझ्या पद्धतीने चालणार आहे. आता तुमचं नाही चालणार, मी जे म्हणून ते चालणार, माझ्या पद्धतीने चालणार. हां, निकीला पण तेच बोलले की माझ्या पद्धतीने चालणार. असे सूरज भाऊला पण बोलले, डीपी भाऊला पण बोलले की तुम्ही बोला, पॅडी दादाला पण बोलत की तुम्ही बोलत राहा, तुम्ही तुमचा मतं मांडत जावा. अभिजित सावंतला देखील बोलले की तुम्ही तुमची मतं जी परखडपणे ते मांडत जावा. डबल ढोलकीपणा अभिजित सावंतला बोलले. एक छोटे फुटे टास्क पण झाले, हलके फुलके टास्क पण झाले की ज्याच्यामध्ये ते असे झाले की सगळ्यांना हसण्यावाडीमध्ये घेतले, एक मूड लाईट अशी झाला. त्याच्यानंतर अरबाजला देखील बोलले की अरबाज देखील जे फेक काही करतोय निकीसोबत, तर तेही देखील बोलले की ते तू आता बंद कर. कारण की जे फेक आहे ते महाराष्ट्र जनतेला समजतंय की ते फेक आहे. आणि निकी जी खालच्या पातळीला जाऊन जे बोलती ते अतिशय चुकीचं आहे. वर्षाजींबद्दल किंवा मग आर्याबद्दल किंवा मग सूरजबद्दल पण, डीपी भाऊबद्दल पण प्रत्येक गोष्टीत ती चुकीचं बोलतीये. आम्ही एक व्हिडिओ देखील केला होता, वर्षाजी वर्सेस निकी प्रत्येक गोष्टीतच का चुकतीये हे निकीने बघितलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला हे प्रत्येक गोष्टीत ही चुकीची दिसतीये, तर ती का दिसतीये त्याचं तिला कारण तिने शोधलं पाहिजे. तर बरोबर आहे. आणि सॉफ्ट असं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की आपल्या प्रेक्षकांना की निकी जी आहे फक्त एकमेव म्हणजे टार्गेट वर्षाताई झाली, वर्षाताईनंतर आर्या झाली, आर्यानंतर सूरजकडे तिची देखील फिरकी म्हणजे हे झाली होती. तर मला तेच सांगायचं आहे की तू आरबाज चुकतो, तू आरबाजला देखील बोल, तू वैभवला देखील बोल, तू जान्हवीला देखील बोल, तू बोलली पाहिजे. तू प्रत्येकाला हे फक्त तू एकाच स्पर्धकाला टार्गेट करू शकत नाही आहे, ट्रोल करू शकत नाही आहे. तुला करायचं तर तू प्रत्येकाची चुकी जिथं आहे तिथं दाखव. म्हणजे तू फक्त तुझा एक ग्रुप तयार करायचा, माझे हे म्हणजे चांगल्यापणा दाखवायचा की नाही हे माझे आहेत, मग मी ह्यांना बोलणार नाही आहे, ह्यांना म्हणजे ह्यांची चुकी झाली तरी मी ह्यांची पाठराखण करणार आहे किंवा ह्यांना नाही बोलू शकत का तर हे माझी पाठराखण करणार आहेत. चुकीचं आहे. हा गेम आहे, किती केलं तरी अख्खा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळं निकीने तिचा स्वभावामध्ये नक्कीच बदल केला पाहिजे. आणि रितेश भाऊंनी फिरकी घेतल्यानंतर मी म्हणतोय ती बदल करणार म्हणजे करणार. वैभवच्या बाबतीत देखील तेच बोलायचं की वैभव तुझा प्रतिस्पर्धी हा आरबाज आहे हे तू ओळखून चाल आणि हे पुढे गेल्यानंतर हे तुला कळणार आहे आणि तुला खूप मागात पडणार आहे ही गोष्ट. त्यामुळे तू आत्ताच त्याच्यामध्ये जर स्टँड घेतला, आत्तापासून ते ओळखलं तर तुला देखील महाराष्ट्र भरपूर तुला हे करणार आहे. लक्षात ठेव. वैभवला माझं देखील सांगणे आणि रितेश भाऊंनी देखील वैभवला सांगितलेलं आहे की प्रतिस्पर्धी ओळखा कोण आहे. आपली स्पर्धा कुणाच्या बरोबर होऊ शकते. वैभवची स्पर्धा घनश्याम दरोडेबरोबर, आपल्या छोट्या पुढारींबरोबर होऊ शकत नाही आहे. ती स्पर्धा होणार आहे ती आरबाज बरोबरच होणार आहे. तू आरबाज बरोबर मैत्रीचा हात हे करतोय, ठीक आहे, बरोबर आहे, पण जिथं टास्क येतो तिथं खेळलाच पाहिजे. जसं त्या दिवशी आपण बघितलं तोफेच्या तोंडी द्यायचं होतं, ज्यावेळेस दांडूक घ्यायचं होतं तर दांडूक प्रत्येक वेळेस आरबाज पळवते. तू बिल्ड केली कशासाठी? तू आहे कशासाठी? मग शोमध्ये तो जर त्याची ताकद दाखवतोय, तू पण तुझी ताकद दाखव ना. तू पण पुढे ये ना. तू पुढे येऊन तू घे, ते हिसकावून घे. आपण डीपी दादाचं बघितलं असं 2 वेळा डीपी दादा त्या ठिकाणी पडलाय.
डी.पी. दादाला त्यांनी म्हणजे हिसकावून घेतले. तर कारण कंपॅरिझन होणार नाही आहे की अरबाज आणि डी.पी. दादा खूप फरक आहे. आणि तसं तर आम्ही अख्खा महाराष्ट्र काय बघतोय की वैभव आणि अरबाज हे आम्ही प्रतिस्पर्धी बघतोय. तर हे वैभवनी ओळखलं पाहिजे. बरोबर. नाही पण तुम्ही जसे म्हणले की निकीनी सुधारलं पाहिजे, पण निकी नाही सुधारणार, कारण की सलमान खान देखील तिच्या ज्या हिंदीच्या सीझनला तिला बोलून बोलून दमला होता. ती निर्लज्जपणेच तशी तिकडं पण वागत होती, इकडं पण ती तशीच वागणार आहे, कारण की ती काय सुधारणार नाही. तिला माहिती आहे की ती तसं वागली तर ती दिसतीये, तर तिला कॅमेराचा फोकस येतो, तर ती चर्चेत राहते आणि तिला चर्चेत राहायला आवडतं. तर त्याच्यासाठी ती काही सुधारणार नाही, ती हाय तशीच राहणार. आणि ती जरी सुधारायला लागली तरी पण बिग बॉस अशी काहीतरी डावपेच खेळणार की तिला परत त्या तिच्या जुन्या रूपमध्ये तिला आणणार, असं आहे. तर मित्रांनो, हे होतं आमचं विकेंडच्या डावबद्दल एक छोटंसं. एपिसोडच्या आधी आम्ही तुम्हाला सांगितलं की काय काय होणार आहे. तर मित्रांनो, आम्ही नक्की लाईव्ह येणार आहे 9 वाजता. दरवेळेस आम्ही एपिसोडच्या वेळेस येतो. आणि अजून एक की मला आपल्या सुरेश भाऊचा एक डायलॉग खूप आवडला. तुम्हाला तर माहितीच आहे, बुक्कीत टेंगुळ आणि गुलीगत धोका तर आहेच. काहीतरी त्याचा एक डायलॉग आहे की काळीस तोडलं हृदय तुटलं काहीतरी, आणि आई मरी माता तुझं नाव घेतलं मला खूप बरं वाटलं, असं काहीतरी एक डायलॉग आहे आणि फेमस डायलॉग आहे. तर भाऊचं सूरज भाऊ, तुम्हाला विनंती आहे की ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही असेच नवीन डायलॉग ह्या एपिसोडमध्ये आमच्या प्रेक्षकांना, आपण बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी घेऊन यावं अशी विनंती करतो तुम्हाला मस्तपैकी. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.